तुमचं नाव काय? सुलोचना अरुण दळवी. या ठिकाणी करमाळा नगरपालिकेची ही जागा आहे असं समजतं. इमारत आहे. काय नेमकं इथं हरिपाठ कीर्तन चालतं, इथं भिंत पडलेली आहे, काय सांगितलं? हा, ती भिंत म्हणजे धोकादायक झालेली आहे आणि त्यातून एखाद्या वेळेला हा रोड वाहता असतो, लहान मुलं खेळत असतात, बायका पाण्याला मागे पुढे असं पाणी बघण्यासाठी येत असतात. एखाद्या वेळेला ती भिंत जर कोसळली तर जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण, एवढंच मला विचारायचं. तुम्ही या संदर्भात कधी नगरपालिकेला विचारणा केलेली आहे का? सांगितलेलं आहे का भिंत धोकादायक होत आहे? असं आम्ही प्रत्येक वेळेला सांगत असतो. दर पावसाळ्यात कुठे ना कुठे ते सारखं चालूच असतं, पण ते बघून जातात आणि पुन्हा काहीच करत नाही. म्हणजे कधीच ऍक्शन घेतली नाही. म्हणजे दर पावसाळ्यात हीच गत आहे? हा, हीच गत होते. येतात, बघतात आणि जातात. आता आपली काय नेमकी मागणी काय? आमची एवढीच मागणी आहे की धोकादायक भिंत आहे, त्याला आतमध्ये आमच्या म्हणजे म्हाताऱ्या बायका भजन करत असतात, कधी आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने पडेल हे सांगता येणार नाही. त्याकरता तो जेवढ्या लवकरात लवकर होईल त्याची काहीतरी विल्हेवाट करावी. त्यांनी काही का असत नाही, त्यांनी दुरुस्ती करावी किंवा त्याला काहीतरी करावं असं आमची इच्छा आहे. आजी तुमचं नाव काय? रत्नमाला शिवाय जगताप. या ठिकाणी भिंत पडलेली आहे, आपलं आतमध्ये भजन हो, हा. काय नेमकं जीविताला धोकाच? धोकाच हो, बरोबर आहे की. करायला पाहिजे ना ते लवकर, मागणी केल्यानंतर काम. नगरपालिकेचं कामच येते, त्यांच्याच हातीच येते. नगरपालिका लक्ष देत नाही का? हा, अजिबात नाही. अजिबात नाही. काय वाटतं आता, काय मागणी काय आपली? ठीक आहे, दुरुस्ती करावी. आता फार दिवसापूर्वीची आहे ही इमारत. हो, 100 वर्ष असतील बहुतेक, अंदाज. बरोबर आहे. हा, होते की गणेश उत्सव ते सगळे करतात चांगले. मंदिर कोणतं आहे? हा, गणपतीचं. हा, दररोज नित्य नियमाने तुमचं हरिपाठ असतो आमचा. हरिपाठ असतो. हो, भजन. हा, नाही, संध्याकाळीच असतो. हो, संध्याकाळीच असतो. नित्य नियमाने किती लोक येतात? तरी 10-11 जणी असतो आम्ही, पण आता पावसामुळे ना. लोक किती येतात? हा, दर्शन. हो, आणि चतुर्थी दिवशी भरपूर गर्दी असते. चतुर्थी दिवशी का तर हा गणपती जास्त महत्व आहे, त्याच्यामुळे चतुर्थी भयंकर गर्दी असते. गणपती हा कुठला आहे? काय नाव? हा, सिद्धीच आहे ना. सिद्धी उजव्या सोंडाचा. हा काय, हा, गारेचा गणपती. बरोबर. हा, हो, गारेचा गणपती आणि उजव्या सोंड्याचा, त्याच्यामुळे महत्व जास्त आहे. हो, त्याच्यामुळे त्याचं महत्व जास्त आहे. अनुराधा दिगंबर शिंदे. या ठिकाणी भिंत पडलेली आहे, काय नेमकं काय आपली मागणी काय? काही पाणी नसतं 4-4 दिवस, स्वच्छता नसते, गटरी काढा येत नाहीत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने. हा, पण आमची ही भिंत लवकर बांधून द्यावा. आम्ही सगळ्या म्हाताऱ्या बाया असतो, भजन असतं, हरिपाठ असतो, पोरं उत्सव करतात मोठा. सगळे गणपती उत्सव करतात. चतुर्थीला भरपूर गर्दी असते. काय नाही, आमची मागणी एवढीच, सगळं ही स्वच्छ करावं. ही हा, मग बरोबर. मग आता तो इथं भिंत पडली नेमकी गणपतीपाशी, आम्ही कुठं भजन घ्यायचं? बरोबर आहे ना. मग काय, एवढीच आमची मागणी, लवकरात लवकर भिंत बांधाव. काय इथं पाण्याची समस्या आहे? हा, पाणी नसतंय. आज 4 दिवस झाले पाणी नाही. 5. हा, काय करायचं? आणि पाऊस असताना ही अवस्था नेमकी करमाळा तालुक्यात. हा, असले गटरी काढत नाही ते. पाऊस असतो ना, ती जोरदारी पाऊस आहे. हेच करा, पाणीच कसं नाही. हेच इच्छा आहे आमची. मग आपण गप बसतो म्हणून काय त्याचा फायदा घ्यायचा का? असं गप्पच बसतो आम्ही किल्ल्यातली माणसं. काय नेमकं काय तुमचं नाव काय? चतुरा दत्तात्रय पाटोळे. काय आता सांगते ती पाणी नाही इथं भिंत? हो, नाही ना, पाणी नाही. आणखी भिंत पडली. आम्ही 14-15 जणी लेडीज असतो, अशा वयस्कर बायका, आणि ती भिंत धोक्याचीच आहे. मग ते हा, पाण्याची बी सोय नाही, गटारीची सोय नाही, काहीच नाही. नगरपालिका काहीच लक्ष देत नाही. बरं, हे भिंतीचं लवकर करून घ्या, तेवढं म्हणायचं, दुसरं काय नाही. म्हणजे करपट्टी तर वसूल केली जाते. हो, मग हा, दुसरं काय नाही, भिंत लवकर बांधून द्या आमची, म्हणजे झालं. लहान लेकर जाते. हा,
हे सगळे किल्ल्यातले लोक इथनच जातात. आता रोड आहे पाठीपाठी ब्राह्मण गल्ली संपूर्ण इकडनंच जाते. हा दुसरं गोष्ट ब्लॉक सगळे वर खाली झाल्यामुळे सगळं पाणी सगळं म्हणजे धोकादायक रोड आहे. हा हे आता तुम्ही इथंच राहता ना? नाही एक राहतोय. हा त्या राहतात तिथं. राहतात ती भिंत पडली त्यावेळेस नेमकं इथून कोण जात होतं? जात होते ना. आमची लहान मुलगी खेळायला जाते सारखी आणि सारखी खेळायला जाते. त्यांची थोडक्यात गेली हा पडली होती अंगावर. तपते वडापाववाले तपते काका थोडस कट झाला नाही तर त्यांच्या अंगावरच वीट पडली असती. थोडक्यात बचावले म्हणायचं. थोडक्यात बचाव. त्यांनी आता मग सांगितलं की इकडून जाऊ नका भिंत ढासळली. हा त्यांनीच सांगितलेलं आहे. ये तुमचं नाव काय? चैतन्य पाटील. इथं आता ही भिंत पडलेलं समजतंय धोकादायक आहे. नगरपालिकेच्या मालकीची आहे भिंत समजतंय. इथं मंदिर आहे, इथून लोकांची वर्दळ असते. काय सांगा? इथं मगाशी एक जण जाता जाता बचवलेले आहेत. तरी नगरपालिकेने जेवढं लवकर होईल तेवढं लक्ष घालून हे डागडुजी करणे गरजेचं आहे. आणि हा रोड सुद्धा ब्लॉक बसवलेले आहेत. नगरपालिकेने न काय करता वर रोड घेऊन पूर्ण गटारी तुंबून जातात. कुणी सुद्धा लक्ष देत नाही. आम्हालाच जाऊन तिथं सांगावं लागतं की गटार काढा बाबा तुंबली. आणि पूर्ण गटारीला घुशी लागल्यामुळे किल्ल्यात पूर्ण प्रॉब्लेम चालू आहे. आणि एकही गटार नीट जात नाही पुढं. आणि ते कर्मचारी जरी आले तरी पण ते तेवढ्या पुरतं ते व्यवस्थित करून जातात. पण ते घुशी लागल्यामुळं ते माती परत निघती आणि परत ती तुंबून जाते गटार. आणि हे सगळं ब्लॉक जे आहेत ते सगळं विकसळीत झालेले आहेत ब्लॉक. त्याच्यामुळे ती प्रॉब्लेम यायला लागला. आणि ही भिंतीचं पण खूप जवळपास माझ्या अंदाजे इंग्रजाच्या काळातलं जवळपास हे बांधकाम आहे. आणि तेव्हापासून ते काय लक्षच दिलेलं नाहीये नगरपालिकेने. आणि नगरपालिकेच हद्दीत असल्यामुळं ते लवकरात लवकर दुरुस्त व्हावे ही विनंती. काय नगरपालिका तुमच्या हातीच्या अंतरावर फक्त 10 पावलांवर आहे. या ठिकाणी धोकादायक इमारत आहे, तरी सुद्धा नगरपालिका एवढा दुर्लक्ष का करते? कर्मचारी सध्या प्रशासकीय असल्या कारणाने कोणाचंच लक्ष नाहीये नागरिकांकडे. त्यांचं फक्त एकच चालू आहे की घरपट्ट्या भरा आणि पाणीपट्टी भरा. 5-5 दिवस झाला आज पाणी नाहीये. आणि दंड 2%. जर घरपट्टी नसेल तर 2% त्याच्या माग तुम्हाला व्याज लावतायत. तर ते लक्षच नसल्या कारणाने पण हे सगळं म्हणजे अवघड परिस्थिती फार. जीव धोक्यात सगळ्याचाच. ही भिंत जर सपोज उद्या हा आणि ही भिंत जुनी असल्या कारणाने कधी ढासळेल हे पाऊस सारखाच चालू आहे. रोज 15 दिवस झालं रोज जर भिंत ढासळली तर हे घरांचं सगळं प्रॉब्लेमच आहे ना. काय वाटतं आता नगरपालिका लक्ष देईल का नाही, का माणसाचा जीव गेल्यावर लक्ष देईल? काय नगरपालिका आता शनिवार रविवार सुट्टी असल्या कारणाने कोण कर्मचारी येणार नाही. आता माणसा जीव गेल्याशिवाय कोणी लक्ष देणार नाहीये. प्रशासकीय असं आहे की झोपीत आहे. प्रशासनाचं लक्षच नाहीये. आज 5-5 दिवस झालं पाणी नाहीये करमाळ्यात. इथं किल्ल्यात आम्हाला प्रॉब्लेम येतो. पाईपलाईन सडलेली त्यांचं लक्ष नाही. ते डायरेक्ट हात वर करतात की पैसे नाहीयेत आमच्याकडं पाईपलाईन दुरुस्त करायला तुमच्या किल्ल्याची. बाकीच्या ठिकाणी सगळीकडे व्यवस्थित आहे. गटरीचं काम झालेलं आहे पूर्णपणे. किल्ल्यात कडच कोणच लक्ष द्यायला नाहीये. कोणच वाली नाहीये किल्ल्यात. नवनाथ छगन शिंदे. काय सांगाल? इथं आता भिंत धोकादायक झालेली आहे, समस्या सांगत आहे. त्या ठिकाणी मच्छर आहे, परत ब्लॉक म्हणजे नीट बसवलेले नाहीत असं सांगत आहे. काय झालंय साहेब, तिथं लक्ष नगरपालिका जवळ आल्यापासून लक्ष तर काय नाही त्यांचं. त्या ब्लॉकचं सगळं बसवलं ते सगळं काढून टाकायचे लेवलचं झालेलं आहे. राहिला प्रश्न तुम्हाला सांगतो गटारीचा. गटारीत इतकी घाण आहे की त्यांनी स्वतः येऊन बघावा. त्यांनी ह्या जागेवर राहू शकतात का बघा त्यांना म्हणा. ते ह्या जागेवर तुम्ही राहिला तर आम्ही कायम राहू, नाही तर आम्हाला इथनं केदळून द्या. काय अडचण नाही त्यांची. बरं 1 रुपया ही बिल 4-5 दिवसाला जर पाणी येत असेल ह्या गोष्टीसाठी आम्ही काय करायचं नेमकं. 4-4, 5-5 दिवस पाणीच येत नाही.
टँकरची सोय तर होतच नाही त्याच्याने. आज नगर जिल्ह्याला पाणी जाऊ शकतं, करमाळा तालुक्यातलं इकडं सोलापूर पर्यंत जातंय, आणि हे आमचंच पाणी आम्हालाच प्यायला मिळत नाही 5-5 दिवसात. ही आज तुम्ही सांगा, विशेष असं आहे की 1 दिवसाड पाणी कायमचं पडत्या पावसात दिवसाड पाणी म्हणतात, 2-2, 3-3 दिवस, 5-5 दिवस. आज 5-5 दिवस पाणी येत नाही इथं. तुम्ही फक्त, आणि ही जी इंजिनिअरिंग लोक बसवल्यात इथं आतमध्ये, त्यांनी इथं यावं आणि त्यांनी स्वतः नळाला पाणी येतंय किती ती पाहावं. हे आमच्या स्वतःच आम्ही बोलत नाही, फक्त त्यांनी तिथं यावं. नुसतं आधी पाणी चालू करा आणि इथं नळापाशी या. कुणाच्या नळात किती पाणी येतं? 2-2 लिटर सुद्धा पाणी ते नाही. आज आमचा स्वतःचा नळ ह्या इथं या नगरपालिकेसमोर आहे. त्यांनी फक्त 5 घागरी पाणी काढून दाखवा त्यातनं. तुम्ही पाणी सोडा, 5च घागरी पाणी. ह्या 5 घागरी पाण्यात कसं भागवायचं? प्यायचं भागत नाही, वापरायचं भागत नाही. आज अशी म्हणजे समस्या आहे. नशीब पाऊस तरी लवकर आलाय, तर पावसाचं पाणी धरून पात्र्याचं माणसं वापर करतात. धुणं भांडी तर चालूच आहे. धुणं भांडी ही कुणाला चुकलेलं नाही. ह्या पाण्याचा वापर पात्र्याच्या पाण्याचं घेऊन वापर चालू आहे बघा. संडास बाथरूमला पाणी तेच आहे, आणि पाणी तर उजनीला इतकं कायमचं असल्यासारखं आहे, त्याचा उपयोग काहीच नाही. बरं, मोटर आहेत, पाणी आहे, पाईपलाईन आहे, साठवण कमी. ह्यांची एकच टाकी, त्याच टाकीतलं ह्या साईडला 1 दिवस सोडायचं, त्या साईडला 1 दिवस सोडायचं. बरं, तुम्ही 4-4, 5-5 दिवस पाणी सोडत नाहीत. ह्या 5-5 दिवसाचं पाणी जर सोडत नाहीत, तर बिल कसं काय घेता तुम्ही 30-30 दिवसाचं? नाही, स्वच्छताच नाही. नळाची गंजलेली पाईपलाईन, लाल जर पाणी येतंय वर नळातनं. हा, ही नगरपालिकेची भिंत आहे. बरं, आस्थानी गणपतीचं मंदिर आहे, माझ्या स्वतःच्या घरासमोर ही भिंतीचं पडलेलं आहे आता सध्याला. आज ही जर लहान लेकरं वावरतात इथं, 4 माणसाचा रहिवास आहे, एखाद्याच्या अंगावर पडलं तर जबाबदार कोण राहीन? ही रहदारी तर सारखी चालू आहे दिवसभर रहदारी. बरं, नगरपालिकेचं असल्यामुळे नगरपालिकेकडेच माणसं येतात, बिल भरायला येतात, कशाला येतात. बरं, त्यांचं बिल चुकत नाही, काही नाही. सगळ्या तुम्हाला सांगतो सुख सुद्धा. आज गटारीत तुम्हाला सांगतो अंडरग्राऊंड गटार सगळीकडे झालेली आहे. आमच्या किल्ल्यातच का होऊ शकत नाही? का होत नाही? आज मच्छर चावतात राहू, तुम्हाला सांगतो मव्हा उठल्यासारखं मच्छर उठत घरात शिरतात ह्या टायमाला. आज खेडेगावात काय म्हणतात, लक्ष्मी यायचा टाइम झालेला आहे, दरवाजा उघड ठेवा. आणि आज आमची अशी म्हणजे गत झाली ह्या किल्ल्यातली की मच्छर यायला लागल्यात, दरवाजा लावून घ्या. संध्याकाळच्या टायमाला आमचा नियमच येतो, आधी दरवाजा लावून घ्या, मग घरात बसा. का लपून बसायचं? म्हणजे लक्ष्मी यायच्या टायमाला ही दरवाजा लावून बसायचं. म्हणजे ही पहिली जुनी म्हण आहे माणसाची की लक्ष्मी यायचा टाइम झाला, दरवाजा उघडा ठेवा. आम्हाला दरवाजा लावून बसावं लागतं. कशासाठी? आम्ही बिल भरीत नाही का? आम्ही 2 रुपये तुमच्यात निंदय कोणचं? आम्ही मतदान देत नाही का? तुमचं राजकारण चाललंय ह्यात का काही आम्हाला माहित नाही, पण आम्हाला स्वच्छता पाहिजे. लक्ष नाहीच. 8-8 दिवसाला स्वच्छता होत नाही. 8-8 दिवस तुम्हाला सांगतो गटारी. आज बघा तुम्ही संध्याकाळच्या टायमाला आला, दिवसा आला तर तुम्हाला गटारी बघायला भेटल्या, तर तुम्हाला सांगतो अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर अशा गटारी झालेल्या आहेत तिथं. दिवसा येऊन तुम्ही चेक करा, तुम्ही जरा काय चाललंय इथं. ती गटारीतनं पाणीच पुढे जात नाही. आज इतका पाऊस चालू तरी गटारीतनं पाणी गेलेलं बघा, थोपलेल्या गटारीत तिथं जागोजाग. असं नाही की जागोजाग गटारी थोपलेल्या. बरं, स्वच्छताच नाही. मग इथं तुम्हाला सांगतो सगळं पैसे पाणी देऊन तुमचं कोणची एक बी सुविधा त्यांची तुम्हाला ते आम्ही स्वच्छता आहे म्हणून आम्ही वापर करू शकत नाही त्यांच्या. म्हणजे झाडू आले तर इथं नसतातच. इथं ह्या साईडला इथं झाडू आहेत, तिथंच पुढचं जारत्यात, तिथंच तुमचा फोटो काढता, तुम्ही तिथनच जाता का? असं इथं काय स्वच्छता बिच्छता आहे का नाही? आम्ही काय पैसे भरतो का नाही? आमचं 1 रुपयाचं बिल 1 रुपयाचं कोणाचं थोपून देत नाहीत. आता आपण करमाळा नगरपालिकेच्या बराबर समोर आहोत. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर नगरपालिकेची एक जुनी इमारत आहे, ब्रिटिश कालीन आहे, अशा प्रकारे येथील रहिवासी सांगत आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुम्ही जर तुमच्या समोरच्या चित्रफितीमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी एक भिंत पडलेली आहे, आणि ते भिंत पडलेली आहे म्हणजे आता ते सगळे फुगलेले आहे, आणि विटा सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथून पडलेल्या आहेत. आणि आता सध्या जर आपण या ठिकाणी जर पाहिलं की नागरिकांच्या जीविताला धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या ठिकाणी जे रहिवासी आहेत तिथले, यांच्या सुद्धा तीव्र भावना आहेत. नगरपालिका कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी लक्ष देत नाही. या ठिकाणी आपण पाहतोय की ही जी भिंत आहे ही मोठ्या प्रमाणात फुगलेली आहे, आणि ही भिंत फुगल्यामुळे काय सध्या या ठिकाणी ह्या खाली जर आता पाहिलं तुम्ही तर विटा या ठिकाणी पडलेल्या आहेत. म्हणजे ही भिंत आता
कधीही पडू शकते, धोकादायक इमारत म्हणून आता या ठिकाणी ह्याकडे पाहिलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे नगरपालिका या ठिकाणी कोणती ऍक्शन घेणार हे पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की हे जे आहेत आता ह्या विटा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ह्या मोठ्या प्रमाणात ह्या जीर्ण झालेल्या आहेत, चिरा पडलेल्या आहेत, बेगा आहेत. ही वरून खालपर्यंत ह्या इमारतीची अवस्था ही अशाच प्रकारची आहे. ही इथून तिथून म्हणजे कोणती जागा या इमारतीची अशी वेगळी काय दाखवावी असं काय राहिलेलं नाही. त्यामुळे येथील नागरिकांचा जो जीव आहे तो सध्या तरी धोक्यात आलेला आहे. त्यामुळे नगरपालिका हाकेच्या अंतरावर नसून या ठिकाणी जर आता जर आपण ज्या ठिकाणी आपण ही बातमी कव्हर करत आहोत या ठिकाणाहून जर मोजून आपण जर एक 10 ते 20 पावलं जर चाललं तर नगरपालिका आपल्याला समोर दिसल. ही नगरपालिका मी कॅमेरामॅनला विनंती करेन की इथून झूम करून फक्त नगरपालिका दाखवा. त्या ठिकाणी तुम्हाला नगरपालिका दिसत असेल. करमाळा नगर परिषद करमाळा अशा प्रकारची ही नगर परिषद या ठिकाणी समोरच ही धोकादायक इमारत असून सुद्धा जर नगरपालिका लक्ष देत नसेल तर एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावरच या इमारतीकडे लक्ष देणार आहे का अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय. नागरिकांनी अनेक समस्या सांगितल्या. 5 दिवसापासून या ठिकाणी पाणी नाहीये. जे पावसाचं पाणी येतं त्या पावसाच्या पाण्यावर ते आता सध्या त्यांचं जे काय दररोजची जी काय कामं असतील ते सध्या चालू आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे इथं जे ब्लॉक बसवलेले आहेत हे ब्लॉक सुद्धा निष्क्रिय झालेले आहेत. म्हणजे ह्या ब्लॉकचा काही सुद्धा उपयोग होत नाही म्हणून हे सांगत आहेत की या ठिकाणी जे हे ब्लॉक आहेत यातून मोठ्या प्रमाणात चालताना पाणी हे वर येतं. त्यामुळे प्रत्येक वेळेस कुठेतरी जे कपडे असतील किंवा इतर काही प्रत्येक वेळेस म्हणजे माणूस बाहेर निघला की त्याला अशा ह्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे जे हाकेच्या अंतरावर नसून फक्त 10 पावलावर जी नगरपालिका आहे ही या समस्यांकडे लक्ष देणार का माणसाचा जीव गेल्यावरच याकडे लक्ष देणार आणि ऍक्शन घेणार. कारण की इथं जे आता आपला फक्त महत्वाचा जो विषय आहे ही भिंत किंवा ही इमारत ही धोकादायक झालेली आहे. आपण जर पाहिलं तर आतमध्ये घारीचा गणपती म्हणून जे या ठिकाणी मंदिर आहे आणि हे मंदिर सुद्धा करमाळा तालुक्यातलं प्रसिद्ध असं मंदिर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येत असतात दर्शनासाठी. तर आता ह्या सर्व बाबी ह्या नजरेसमोर आहेत. हाकेच्या अंतरावर नसून फक्त 10 पावलांवर आहेत. नगरपालिका ह्या सर्वच गोष्टींकडे कशा प्रकारे पाहते आणि कशा प्रकारे ह्या गोष्टींकडे उपाययोजना करते हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. तरी नगरपालिका किती दिवसांमध्ये ऍक्शन मोडवर येणार आणि हा सध्याचा संततधार खरंच ह्या इमारतीची विल्हेवाट लावणार किंवा माणसांची विल्हेवाट लावणार का नगरपालिका व्यवस्थित उपाययोजना करणार हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी करमाळा येथून कॅमेरामन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.